मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रात्री उशिरा बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून झी 24 तासला कळतेय। या बैठकीमध्ये मंत्रिपदाबाबत आणि इतर खात्यांबाबत चर्चा झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। या बैठकीमध्ये शिवसेनेला 10 कॅबिनेटची मंत्रिपदं आणि 3 राज्यमंत्रिपदांबाबत निर्णय झाल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय आणि फडणवीस शिंदेंच्या या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार, खाते वाटपावर सविस्तर चर्चा झाल्याचं कळतंय। तर हिवाळी अधिवेशनाआधी फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये तासभर ही चर्चा झालेली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत। कपिल, महत्त्वाची बैठक झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये, आणि शिवसेनेला किती खाती येतील या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्यापर्यंत येतेय। बैठकीत शिवसेनेला 10 कॅबिनेट मंत्रिपदं आणि 3 राज्यमंत्रिपदांचा निर्णय झाल्याचं कळतंय। काय नेमकी आणखी सविस्तर तपशील आहे? नक्कीच काल उशिरा रात्रीमध्ये वर्षावरती खलबतं झालेली आहेत। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही एक तास पूर्ण चर्चा झालेली आहे। एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जवळपास 10 कॅबिनेट मंत्रिपदं आणि शिवसेनेला मिळतील असा एक शिक्कामोर्तब झालेला, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती हाती आलेली आहे। आपण काही दिवसापासून पाहतोय का मंत्रिमंडळ विस्तार होणं बाकी आहे। शपथविधी झालेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची, परंतु मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा मोठा प्रश्न आहे। आणि काही नेत्यांनी सांगितलेलं आहे की हिवाळी अधिवेशनाच्या हा विस्तार होऊ शकतो। त्या अनुषंगाने ही बैठक झालेली आहे आणि शिक्कामोर्तब झालेलं आहे। 10 कॅबिनेट मंत्रिपदं आणि 3 राज्यमंत्रिपदं शिवसेनेला मिळणार आहेत। ठीक, कपिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून रहा। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।